नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो मस्त अशी स्वादिष्ट कुरकुरीत बेसन पोळी। तर रेसिपी खूप सोपी आहे आणि आपण फक्त 1 वाटी बेसन पिठापासून 2 पोळ्या बनवल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहे, अजिबात तुटलेल्या नाही आहे, मस्त अशी बनते आणि खूप कमी साहित्य वापरले आहे यामध्ये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करायचा नाही आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण कुरकुरीत मस्त अशी बेसन पोळी बनवायला सुरुवात करूया। आज आपण इथे बेसन पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघत आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन पीठ, एक बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि एक बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आहे, ती सुद्धा बारीक करून घेतली आहे। इथं मी 3 हिरव्या मिरच्या आणि 4 लसूण पाकळ्या त्याचा ठेचा करून घेतला आहे। ओबडधोबड मी कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये। अर्धा चमचा जिरे घेतले, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद। आता मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, त्याचबरोबर हळद, जिरे आणि मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे हा मिरचीचा ठेचा। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तुम्ही त्यानुसार घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्याला हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। याला तुम्ही बेसन चिल्ला किंवा बेसनाचे धिरडे असेही म्हणू शकता, बेसनापासून बनवलेली पोळी अशी सुद्धा म्हणू शकता। इथे मी थोडं पाणी घालते, छानपैकी बॅटर झालं पाहिजे। थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे, नाही तर खूप जास्त पातळ बनवसाल तर मग ते पोळी व्यवस्थित येणार नाही आणि मिश्रण हे जास्त घट्ट सुद्धा नको, म्हणून मी आणखी थोडं पाणी घालते यामध्ये। मिश्रण हे असं घोटून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणखी थोडं पाणी लागेल आपल्याला, पण जास्तच पातळ करायचं नाही एवढं लक्षात ठेवा। बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, त्यामुळे गरमागरम बेसनाची पोळी खाल्ली तर वेगळीच मजा येते। स्वयंपाक करायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या प्रकारे तुम्ही बेसन पोळी मस्त अशी स्वादिष्ट बनवून खाऊ शकता। आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। बघा आपला बॅटर बनवून तयार आहे। आता आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। आता इकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि आपला तवासुद्धा मस्तपैकी तापला आहे। तर यावर आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहे, असं कढईनं सोडायचं आहे आणि व्यवस्थित या उलटण्याने लावून घ्यायचं आहे, असं पसरून द्यायचं आहे हे तेल, त्याने काय बेसन पोळी चिटकेल नाही। आणि आता यावर हे बेसनाचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। बघा मस्त असं बॅटर घालून घ्यायचं आहे। आता उलटण्याची अजिबात घाई करायची नाही आहे, कढईनं सुद्धा तेल घालून घेते याच्या, म्हणजे आपली बेसन पोळी सहज निघेल। छानपैकी याला होऊ देऊ, 2-3 मिनिट अजिबात पलटी करायची नाही आणि नंतर मग याच्या कडा अशा थोड्या लूज करून घ्यायच्या आहे। आणि तुम्ही बघू शकता मी याच्या कडा लूज करून घेतल्या आहे आणि आता पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला, बघा। आणि या बाजूंनी सुद्धा छान बऱ्यापैकी होऊ द्यायची आहे। आता मी 2 ते 3 मिनिटं याला पलटी करत नाही आहे। आता याला पलटी करून घ्यायची आहे। बघा काय मस्त दिसते आपली बेसन पोळी। मी इथं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते ही आणि परत पलटी करून घ्यायची आहे। बघा मस्त दिसते। बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, त्यामुळे गरमागरम बेसन पोळी झालीच पाहिजे की। आता आपण बेसन पोळी काढून घेऊया, मस्त झाली आहे, ते काढून घेते। आता याचप्रमाणे दुसरी पोळी सुद्धा
करून घ्यायची आहे। परत 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तव्यावरती। आणि आता तुम्ही बघू शकता कडा लूज करून घेतल्या मी। आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, अजिबात तव्याला चिटकत नाही आहे। आणि आता तुम्ही बघू शकता आपली दुसरी पोळी सुद्धा बनून तयार आहे। आता आपण ती काढून घेऊया, मी ती काढून घेते। आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशी गरमागरम आपली बेसन पोळी बनून तयार आहे। काय भारी दिसते, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे बघा, अजिबात कुठेही तुटलेली नाही आहे, मस्तपैकी बनते आहे। तर मग गरमागरम ही अशीच खायची, किंवा तुम्ही एखाद्या सॉस बरोबर किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, मस्त लागते। चवही अप्रतिम आहे याची, आणि करायला खूप सोपी रेसिपी आहे। मस्त पावसाळ्यात अशी गरमागरम बेसन पोळी नक्की खाऊन बघा। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।